गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक फौजी रेल्वे स्टेशनवर उतरतो, बाहेर येतो आणि टॅक्सीवाल्याला म्हणतो, मुझे कॅम्प ऑफिस जाना है, कितना लगेगा? तर टॅक्सीवाला म्हणतो, 200 रुपये. आता ह्या फौजीला वाटतं 200 रुपये खूप होतात, म्हणून तो सामान उचलून चालायला लागतो. 15-20 मिनिट चालतो आणि मग तो थकतो. मागून पुन्हा तो टॅक्सीवाला त्याला येताना दिसतो. म्हणतो, हात दाखवतो त्याला, म्हणतो, चलो टॅक्सी में. तर तो म्हणतो, अब 400 रुपये लगेंगे. तर हाँ म्हणतो, 400 रुपये ज़्यादा नहीं हो जाते? तो मैं इतना चल के आया और मैं इतना थक गया, तो तुम मेरी हालत का फ़ायदा उठा के मुझे ब्लैकमेल कर रहे हो? तो टैक्सी वाला म्हणतो, सर आप फौजी हैं, आपको कौन ब्लैकमेल करेगा, लेकिन आप कैंप ऑफिस दूसरी साइड है और आपको जाते जाते फिर से स्टेशन लगेगा, इतना उल्टा जाना है, तो अभी 400 रुपये लगेंगे. तो फौजी चुपचाप बॅग उचलतो आणि त्या टॅक्सीत टाकतो आणि जातो. कसं आहे, तुम्ही कितीही तयारी करून या, पण तुमची जर डायरेक्शन चूक असेल, तुम्हाला जर डायरेक्शन माहीत नसेल, तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. सिम्पल गोष्ट आहे. आपल्याला कुठे जायचं आहे, तर आपण कुठे उभं आहोत हे आपल्याला माहिती पाहिजे आणि आपल्याला कुठल्या डायरेक्शनने जायचं आहे हे जेव्हा कळेल, तेव्हा आपण यशाचा मार्ग छान निवडू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो, सुखी समाधानी होऊ शकतो. स्टे ब्लेस. आय लव्ह यू ऑल.